नमस्कार. आज आपण बघतोय उपवासाच्या चकल्या. काल आपण चिप्स बघितले, आज आपण चकल्या बघणार आहोत. तर बघा, मी रात्री साबुदाणा भिजू घालायच्या आधी थोडा मिक्सरमधून फिरवून घेतला. म्हणजे थोडासा एकाचे 2 किंवा 4 असे तुकडे व्हायला हवेत आणि थोडा बारीक व्हायला हवा. त्यानंतर त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले. नंतर परत पाणी टाकून आपण त्याला रात्रभर भिजत घालायचे आहे. याने काय होईल की दुसऱ्या दिवशी आपण जी चकली करू त्यामध्ये जास्त साबुदाणा सरळ येणार नाही आणि चकलीही व्यवस्थित येईल. नंतर बघा, एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर बघा, आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जितके आपण साबुदाणा घेतला आहे तितकेच आपण बटाटे घेणार आहोत आणि ते कुकरमध्ये लावून आपण त्याला उकडून घेणार आहोत. त्यानंतर त्याची साल काढून आपण व्यवस्थित मॅश करणार आहोत. 1 किलो साबुदाण्याला 1 किलो बटाटे मी या ठिकाणी घेतले आहे. त्यानंतर मोठा एक पोहे खायचा चम्मच या ठिकाणी मी जिरे घेतले आहे आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. नंतर आपण तिखट, मीठ आणि जिरे पावडर या ठिकाणी घेऊन घेणार आहोत. नंतर आपण जो साबुदाणा भिजू घातला होता रात्री तो पण या ठिकाणी थोडंसं मॅश करून घेणार आहोत. नंतर आपण बटाटा आणि साबुदाणा या ठिकाणी मिक्स करणार आहोत. नंतर आपण जे तिखट, मीठ आणि जिरे पावडर घेतलं होतं ते पण या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चव कमी जास्त झाली तर आपण त्यामध्ये चवीला टेस्ट करून पाहायचं आणि परत टाकायचं आहे. बघा, अशा प्रकारचा आपला व्यवस्थित असा गोळा बनवून तयार आहे. नंतर आपल्याकडे चकलीचा साचा असेल त्यामध्ये आपण ही भरून घ्यायचं आहे. चकलीचं पातं लावून घ्यायचं आहे. नंतर साचा व्यवस्थित फिट्ट लावून घ्यायचा आहे. माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे. तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही वापरायचा आहे. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशा चकल्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. पूर्ण व्यवस्थित सगळ्या चकल्या टाकून झाल्या की याला आपल्याला दिवसभर ऊन द्यायचे आहे. नंतर 1 दिवस परत आपल्याला याला ऊन द्यायचे आहे. 3 दिवसात ह्या अतिशय कडक अशा होणाऱ्या चकल्या तयार होतात. नंतर आपल्याला 3 दिवसानंतर व्यवस्थित ह्या स्टोअर करून ठेवायच्या आहेत. वर्षभर टिकणाऱ्या आणि काहीही न होणाऱ्या आणि कुठल्याही उपासाला चालणाऱ्या ह्या चकल्या या ठिकाणी आपल्या तयार होतात आणि परफेक्ट मेजरमेंट घेतलं की चकल्या व्यवस्थित फुगतात. बघा, अशा प्रकारे मी चकल्या टाकून घेते आहे. 3 दिवसात ह्या चकल्या अतिशय परफेक्ट अशा तयार होतात. मुलांना आवडणाऱ्या आणि सर्वांनाच जास्त फेवरेट अशा ह्या चकल्या आपल्या बनवून रेडी आहेत. तर अशा प्रकारच्या चकल्या आणि तुम्ही तुमच्याकडे कुठले पदार्थ करता उपवासाचे हे मला नक्की कमेंट करून सांगा. बघा, अशा प्रकारची कडक वाढून चकली तयार आहे. तिसऱ्या दिवशी आपण याला तळून पाहू. तर एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये ही चकली आपल्याला तळून पाहायची आहे. बघा, परफेक्ट अशी चकली आणि पांढरी शुभ्र फुगणारी ही चकली आहे. साबुदाणा बारीक केल्यामुळे ही व्यवस्थित दिसते. साबुदाणा जर बारीक केला नाही तर प्रत्येक दाणा यामध्ये वेगवेगळा दिसतो किंवा चकली तुटण्याची पण भीती असते. तुम्हालाही जर अशा चकल्या करायच्या असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हॅपी समर. थँक्यू. हॅपी वाढवण.